नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी मॅथमॅटिक्सच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधील इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पार्ट आपण स्टडी करणार आहोत। इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ज्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 6 प्रकारचे आहेत, त्याचप्रमाणे तसेच रिस्पेक्टिव्ह 6 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत। बेसिकली इनवर्स फंक्शन जर आपण सांगायला जर गेलो तर जनरली आपण y sin x किंवा x sin y अशा प्रकारे आपण लिहितो। पण समजा y ची व्हॅल्यू which is represented in the sign of x, म्हणजे the function y is represented as a sin x. Suppose we want to represent such a function which is in the form of y, and we can represent as x is equal to sin inverse y. अर्थातच x is equal to sin inverse y is known as the inverse trigonometric functions. Similarly, y is equal to cos x, then x is equal to cos inverse y, and so on. Suppose x is equal to cot theta, then theta is equal to cot inverse x. अशा प्रकारे आपण लिहितो। For example, suppose cos or sin pi by 6 is equal to 1 by 2. Sin pi by 6 is equal to 1 by 2 असं आपण अंडरस्टँड करूया। म्हणजेच sin inverse 1 by 2 is equal to pi by 6. Sin inverse 1 by 2 is equal to pi by 6. Sin pi by 2 is equal to 1 by 2. And sin pi by 6 is equal to 1 by 2. Then sin inverse 1 by 2 is equal to pi by 6. याचा अर्थ the function is a trigonometric and the function is a inverse trigonometric function. म्हणजे बेसिकली इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला समजून सांगायचं असतं त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला क्लिअरली माहिती असायला पाहिजे। पहा, आपल्याकडे वेगवेगळे असे 6 प्रकारचे फंक्शन्स आपल्याकडे आहेत। किती प्रकारचे? 6। त्या प्रत्येक फंक्शनचं काही ना काहीतरी रेंज आणि डोमेन असतो, लक्षात घ्या। म्हणजे त्या व्हॅल्यू ज्या काय आहेत, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असेल, तर त्यासाठी काही लिमिटेशन ठरलेले आहेत, रिस्ट्रिक्शन्स ठरलेले आहेत। ते रिस्ट्रिक्शन आपल्याला लक्षात घ्यायचे। पहा, आपल्याकडे पहिलं फंक्शन आहे साइन इनवर्स एक्स। तर त्याचा डोमेन जो काय आहे, द डोमेन लाइज इन बिटवीन -1 to 1 and also includes -1 to 1. म्हणजे या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आपल्याला लक्षात घ्यायची, त्या ठिकाणी सपोज आपण असं लिहिलं y पहा, पहिलं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे काय आहे ते आपण लक्षात घेऊया। याच्यामध्ये समजा आपण y is equal to sin inverse x जर असं लिहिलं तर याचा जे काय डोमेन आहे, डोमेन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे द व्हॅल्यू ऑफ x belongs to -1 to
1. म्हणजे याचं मिनिंग असं आहे which implies to x is less than equal to 1 is less than equal to -1. The value of x should be less greater than -1 or less than -1, maybe equal, असंही आपल्याला सांगता येईल. And in such a case the value of y belongs to -π/2 to π/2 in such a range. या रेंज मध्ये आहे. याचा मिनिंग असा आहे -π/2 is less than equal to y is less than equal to π/2. हा हे आपल्याकडे पहिलं म्हणजे फर्स्ट साइन इनव्हर्स हे फंक्शन आपल्याकडे आहे. आता आपल्याला कॉस इनव्हर्स हे फंक्शन लक्षात घ्यायचे. साइन इनव्हर्स सगळ्यांनी लिहून घ्या. आता कॉस इनव्हर्स मध्ये काय आहे तर या ठिकाणी आपण y is equal to cos inverse असं लिहूया. The domain of such a cos inverse is same as it is -1 to 1, which is also -1 is less than equal to x is less than equal to 1. Next, the range which is 0 to pi, or 0 is less than equal to y is less than equal to pi असं आपल्याला लिहिता येईल. तर हे कॉस इनव्हर्स जे फंक्शन आहे त्याचं आपल्याला कन्सेप्ट किंवा त्याची डेफिनेशन आपल्याला समजून घेता येईल. पुढचा जो काय भाग आहे तो आहे y is equal to tan inverse x. tan inverse x जो काय कन्सेप्ट आपल्याकडे आहे त्याचा डोमेन जो आहे तो r म्हणजे फॉर ऑल रियल व्हॅल्यूज हे आपल्याला लक्षात येता येईल. म्हणजे आपण असं इथं मांडूया x बिलॉंग्स टू r असं आपल्याला इथे मांडता येईल फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ द रियल नंबर. and y, such a y is belongs minus π/2 to π/2 अशा प्रकारे ब्रेसेस मध्ये आहे. याचा अर्थ असा आहे तर y is less than π/2 and greater than -π/2. म्हणजे -π/2 is less than y is less than π/2, not equal to, neither equal to -π/2 nor equal to π/2. अशा प्रकारची आपल्याला इथं कंडिशन मिळते. त्यानंतर पुढचा पार्ट पहा, लक्ष द्या. पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला कॉट इनव्हर्स हा भाग आता लक्षात घ्यायचा आहे. त्या कॉट इनव्हर्स मध्ये x बिलॉंग्स टू r ऑल्सो रियल नंबर अँड द y जो काय आहे तो y बिलॉंग्स टू 0, π. In such a case the y also y जो काय आहे 0 is less than y is less than π हे आपल्याला अंडरस्टँड करता. देन पुढचं जे काय फंक्शन आहे ते आहे सेक इनव्हर्सचं. In sec inverse the x belongs to real number except -1 to 1. -1 ते 1 च्या मध्ये जे काय व्हॅल्यूज आहेत त्या सोडून सगळ्या व्हॅल्यूला ते फंक्शन काय होते सॅटिस्फाय होते. ही कंडिशन जी आहे ती आपल्याला सॅटिस्फाय करता येते किंवा ती सॅटिस्फाय होते. दुसऱ्या बाजूला पहा हे आपल्याला सांगता येईल. याचा अर्थ असा आहे हे सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूज, याचा मिनिंग आहे एक्सेप्ट. देन पुढे आपल्याला लक्षात घ्यायचे जो काही पार्ट आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज ऑफ y विच इज 0, π एक्सेप्ट π/2. म्हणजे π/2 ची व्हॅल्यू किंवा त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये असलेल्या जेवढ्या काही व्हॅल्यूज आहेत त्या जर आपण सोडून दिल्या तर आपल्याला 0 to π किंवा π/2 सोडून दिला किंवा त्याची मल्टिप्लिकेशन सोडून दिलं तर सगळ्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू काय होते सॅटिस्फाय होते. ही आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करता येते. आता राहिलं शेवटचं फंक्शन ते जे आहे ते आहे कोसेक इनव्हर्स x. इन सच अ कोसेक इनव्हर्स x
the domain of such a x or cosec inverse x, the value of x which is belongs to r minus or r except -1, 1 म्हणजे -1 आणि 1 च्या मध्ये जेवढ्या व्हॅल्यू असतात तेवढ्या सगळ्या सोडून द्या, बाकी राहिलेल्या सगळ्या रिअल व्हॅल्यूज आर बिलॉंग्स टू द सच अ व्हॅल्यू म्हणजे x. दुसऱ्या बाजूला इकडे जर आपण विचार केला तर या ठिकाणी -π/2 to π/2 एक्सेप्ट 0, 0 जो काय x सोडून द्यायचा मधला फक्त, नाही तर सगळ्या व्हॅल्यू -π/2 पासून to +π/2 पर्यंत फक्त 0 इथे सोडून द्यायचा कोसेक साठी. याचा आपल्याला विचार करता येईल. अशा प्रकारे आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट ऑफ द इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला लक्षात घेता येतील. लक्षात घ्या. आता पुढे काही आपल्याला पार्ट डोमेन तुमच्या लक्षात आलेले असतील. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही डोमेन आपल्याकडे आहेत त्याचा जर आपण विचार जर केला तर या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये काही स्पेशल प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या. याचा सोडून आपल्याला पुढे जाता येईल. काही प्रॉपर्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. त्या प्रॉपर्टी कशा आहेत काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर पहा आपल्याकडे डोमेन आणि रेंज प्रत्येक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डोमेन आणि रेंज आपल्याकडे दिलेला आहे ते आपल्याला दिसतंय. sin inverse x -1 to 1 this is -π/2 to π/2, -1 to 1 cos inverse 0 to π, tan inverse x for all values -π/2 to π/2, then cot inverse x range r जे आहे डोमेन and then π/2, cosec inverse r except -1 to 1 then 0 to π except π/2, then cosec inverse r except -1 to 1 and then -π/2 to π/2 except 0. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये याची काय डोमेन आणि जी काय रेंज आहे ते आपल्याला समजून सांगता येईल. आता पुढचा मुद्दा आपण लक्षात घेऊया. याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या. याच्यामध्ये बऱ्याचशा काही प्रॉपर्टीज आहेत. त्यातली प्रॉपर्टी नंबर 1 मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. काय आहे प्रॉपर्टी नंबर 1 ते आपण लक्षात घेऊया. पहा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये पहा साइन थीटा जर असेल तर याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला थीटा लिहिता येते. साइन इनव्हर्स थीटा इन ब्रॅकेट साइन थीटा इज इक्वल टू आपल्याला ही व्हॅल्यू लिहिता येते. सिमिलरली कॉस इनव्हर्स कॉस थीटा इज इक्वल टू थीटा, देन टॅन इनव्हर्स tan theta is equal to also theta, then cot inverse cot theta is equal to also theta, then sec inverse sec theta is equal to also theta, then cosec inverse cosec theta is equal to also theta असं आपल्याला लक्षात येते. पण याच्यामध्ये the value of theta which is lies in between the -π/2 to π/2 ही रेंज आपल्याला लक्षात घ्यायची. या ठिकाणी जी काही रेंज आहे ते असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर इकडे जे आपण विचार करतोय ही जी आहे 0 to π ही जी आपल्याला लक्षात घ्यायची -π/2 to π/2, देन ही जी आहे ती 0 to π आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ती 0 to π एक्सेप्ट π/2 आणि या ठिकाणी जी आहे ती -π/2 to π/2 एक्सेप्ट 0. अशा प्रकारे आपल्याला ही प्रॉपर्टी अंडरस्टँड करता येईल. आता आपण पुढच्या प्रॉपर्टीकडे जाऊया. पुढची प्रॉपर्टी काय आहे ते आपण समजून घेऊया. बघा पुढची प्रॉपर्टी जी आहे सेकंड प्रॉपर्टी मध्ये काय दिलेलं आहे तर थोडंसं याच्या वेगळं आहे. बघा काय आपल्याला लक्षात घेता येईल. तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. सगळ्यांनी अंडरस्टँड करा, लिहून घ्या. आता पुढची प्रॉपर्टी आपण समजून घेऊया. प्रॉपर्टी नंबर 2 याच्यामध्ये पहा साइन इन ब्रॅकेट साइन इनव्हर्स x इज इक्वल टू
एक्स असं लिहितो मी. त्यानंतर कॉस इन ब्रॅकेट कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू एक्स. त्याच्यानंतर टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो एक्स. कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो एक्स. त्याच्यानंतर सेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो एक्स. देन कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू ऑल्सो एक्स आपल्याला हे सांगता येईल. पण याच्यामध्ये दोन्ही फॉर्म्युले आपण लक्षात घेऊया. याच्यामध्ये जी काय एक्स ची व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्स जी काय आहे आपल्याला सांगता येईल की या डोमेन मध्ये आहे. -1 to 1 हा जो काय डोमेन आहे. इथलची एक्स ची व्हॅल्यू त्याच डोमेन मध्ये -1 to 1 या डोमेन मध्ये आपल्याला लक्षात येतं. इथलची व्हॅल्यू कुठं आहे तर इथलची व्हॅल्यू आर मध्ये आहे. इथलची व्हॅल्यू आर मध्ये आहे. इथलची व्हॅल्यू आर एक्सेप्ट -1 to 1. इथलची व्हॅल्यू सुद्धा आर एक्सेप्ट -1 to 1. अशा प्रकारे आपल्याला ह्या एक्सच्या व्हॅल्यू सुद्धा कुठल्या आहेत, किती आहेत, काय आहेत ही आपल्याला याच्यावरून लक्षात घेता येतं. ही आहे आपली दुसरी प्रॉपर्टी. मग अशी काय होती, साइन इनवर्स साइन थिटा होती. इथं साइन इनवर्स साइन एक्स आहे. थिटा आणि एक्स मध्ये थोडासा फरक आहे लक्षात घ्या. थिटाची व्हॅल्यू जी काय आहे ती अँगल साठी रेंज आपल्याला लक्षात घेता येईल आणि एक्स ची व्हॅल्यू काय आहे तर डोमेन साठी आपल्याला लक्षात घेता येईल. तर त्याप्रमाणे आपल्याला अशी प्रकारे आपल्याला तिसरी प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची. तिसरी प्रॉपर्टी काय आहे बघा. याच्यामध्ये तिसरी प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायची. तिसरी प्रॉपर्टी अशी आहे, याच्यामध्ये 3 पार्ट आपण करूया. पहिलं जे आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 ही एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आणि तिसरं जे काय आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. अशा प्रकारे आपल्याकडे तिसरी प्रॉपर्टी आहे. आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी मध्ये साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 आपण पाहतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही इनव्हर्सच्या काही प्रॉपर्टी आपल्याला समजून घेता येतात. साइन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स जर असेल तर त्याच्या दोन्हींचा मिळून तो एक्स ची व्हॅल्यू सेम आहे लक्षात घ्या. एक्स ची व्हॅल्यू जी काय आहे तर त्याच्यानुसार आपल्याला काय मिळतं π/2 इतकी व्हॅल्यू मिळते. आपल्याला माहिती आहे एक्स ची व्हॅल्यू कुठे आहे -1 to +1 पर्यंत आहे. म्हणून आपल्याला या दोन्ही इनव्हर्सची जर बेरीज केली तर ऑलवेजच आपल्याला π/2 इतका आन्सर आपल्याला त्याचं मिळतं. इथलच्या एक्स ची व्हॅल्यू काय एनी रिअल व्हॅल्यू त्याची सुद्धा आपल्याला π/2 मिळते. इथलच्या एक्स ची व्हॅल्यू काय आहे तर आर एक्सेप्ट फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज एक्स म्हणजे एक्सेप्ट -1 to 1 ही आपल्याला लक्षात घेता येईल. ही झाली आपली तिसरी प्रॉपर्टी. आता आपण चौथ्या प्रॉपर्टीकडे येऊ. 4 नंबरची प्रॉपर्टी आपण समजून घेऊया. काय आहे 4 नंबरची प्रॉपर्टी पहा. चार नंबरच्या प्रॉपर्टीचा आपण विचार करूया. 4 नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवायडेड 1 मायनस xy. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी प्रॉपर्टी tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x मायनस y डिवायडेड 1 प्लस xy. अशा प्रकारे आपल्याला चौथ्या प्रॉपर्टीमध्ये टॅन इनव्हर्सच्या अशा 2 प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करता येतात. या खूप महत्त्वाच्या अशा प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला समजून घेता येतील. नोट डाऊन करा.
त्यानंतर 5 नंबर प्रॉपर्टी नंबर 5 पहा, ज्याप्रमाणे आपण काही व्यस्त प्रमाणामध्ये रेसिप्रोकलचे काही फंक्शन आपण लक्षात घेतले होते ट्रिग्नोमेट्रिक मध्ये, तसंच आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक मध्ये सुद्धा काही व्यस्त असे फंक्शन आपल्याला लक्षात घ्यायचे। समजा साइन इनव्हर्स आपल्याकडे 1/x असेल तर आपण त्याला कोसेक इनव्हर्स x सुद्धा आपण लिहू शकतो। साइन इनव्हर्स जर आपल्याकडे 1/x असेल तर कोसेक इनव्हर्स आपण त्याला x असे लिहिता येतं। सिमिलरली समजा आपल्याकडे कोसेक इनव्हर्स 1/x असेल तर त्याला आपण साइन इनव्हर्स x असं सुद्धा आपण लिहू शकतो। मग तसंच समजा आपल्याकडे टॅन इनव्हर्स 1/x असेल तर आपण त्याला कॉट इनव्हर्स x लिहू शकतोय। अर्थातच कॉट इनव्हर्स 1/x जर आपल्याकडे असेल तर आपण त्याला टॅन इनव्हर्स x सुद्धा आपण लिहू शकतोय। सिमिलरली आपल्याकडे कॉस इनव्हर्स 1/x असेल तर आपण त्याला सेक इनव्हर्स x आपण लिहू शकतोय। आणि अर्थातच सेक इनव्हर्स 1/x असेल त्याला आपल्याला कॉस इनव्हर्स x आपल्याला लिहिता येईल। ही एक महत्त्वाची अशा प्रकारची काही प्रॉपर्टीज आहेत। तर याच्यामध्ये आपण रेसिप्रोकलचा उपयोग आपण करतोय। साइन इनव्हर्स 1/x देन कोसेक इनव्हर्स x, कोसेक इनव्हर्स 1/x देन साइन इनव्हर्स x, टॅन इनव्हर्स 1/x देन कॉट इनव्हर्स x, cot inverse 1/x then tan inverse x, cos inverse 1/x is equal to sec inverse x, sec inverse 1/x is equal to cos inverse x। अशा प्रकारे आपल्याला 5 नंबरची प्रॉपर्टी लक्षात येते। त्यानंतर एक 6 नंबरची प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची। पहा 6 नंबरच्या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलेलं आहे। प्रॉपर्टी नंबर 6 जसे पहा आपण ज्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये मायनस साइन थीटा हा मायनस साइन थीटा असा लिहितो, तसंच इथंही आपल्याला काही पाहायला मिळेल। समजा आपल्याकडे साइन इनव्हर्स -x असेल तर आपल्याला मिळतं मायनस साइन इनव्हर्स x। समजा आपल्याकडे टॅन इनव्हर्स -x असेल तरी आपल्याला मायनस टॅन इनव्हर्स x अशा प्रकारे मिळेल। आणि समजा कोसेक इनव्हर्स -x असेल तरी सुद्धा आपल्याला मायनस कोसेक इनव्हर्स x अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर याच्यामध्ये मिळतं। त्यानंतर समजा तुमच्याकडे कॉस इनव्हर्स -x असेल तर आपल्याला पाय मायनस कॉस इनव्हर्स x अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळते। त्यानंतर आपल्याकडे समजा कॉट इनव्हर्स -x असेल तर आपल्याला पाय मायनस कॉट इनव्हर्स x अशा प्रकारे व्हॅल्यू मिळते। त्यानंतर समजा सेक इनव्हर्स -x आपल्याकडे असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाय मायनस सेक इनव्हर्स x असं लिहिता येतं किंवा हे आपल्याला व्हॅलिड आहे। तर अशा प्रकारे आपल्याला काही प्रॉपर्टी लक्षात घेता येतात। 6 नंबरची प्रॉपर्टी आपण पाहिली, लक्षात घ्या। आणि आता यानंतर जे आहे एक शेवटची प्रॉपर्टी शिल्लक राहिलेली आहे। ती शेवटची प्रॉपर्टी अशा प्रकारची आहे की एकदम इझी आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन समजून घेता येतो, त्याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात, त्याच्यावरचे प्रिन्सिपल सोल्युशनचे आपल्याला सोडवता येतात, त्याप्रमाणे आपण लक्षात घेऊया। त्याच्यामध्ये पहा कशा प्रॉपर्टी आहेत, काय प्रॉपर्टी आहेत। त्यात पहिली प्रॉपर्टी आहे 2 into tan inverse x, 2 into tan inverse x is equal to sin inverse, sin inverse चा जो काही फॉर्म्युला आहे 2x divided 1 plus x square अशा प्रकारे। त्यानंतर पुढे दुसरा फॉर्म्युला याच्यामध्येच तो आहे 2 tan inverse x is equal to cos inverse 1 minus x square divided 1 plus x square। आणि लास्ट याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला आहे 2
टॅन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2x डिवायडेड 1 मायनस एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला काही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक जे काही फंक्शन आहे त्याचे काही फॉर्म्युले आपल्याला लक्षात घेता येतात आणि त्यानुसार ते आपल्याला सोडवता येतात, त्याच्यावरून काही व्हॅल्यू आपल्याला मिळवता येतात. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा उपयोग करून आपण वेगवेगळे बरेचसे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतात. त्यासाठी आपल्याला या डोमेनचाही खूप उपयोग आपल्याला करता येतो, जे की आपण याच्यावरचे एक्झाम्पल कशा प्रकारे आपण सोडवू शकतो. जसं आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जनरल आणि प्रिन्सिपल सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करतो, त्याचप्रमाणे आपल्याला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करता येतं. त्यासाठी आपल्याला या 7 प्रकारच्या प्रॉपर्टी आणि हा जो काही चार्ट मी इथं दाखवलेला आहे त्याची डोमेन आणि त्याची रेंज, एखाद्या फंक्शनची डोमेन कुठपर्यंत असतो, त्याची रेंज काय असते, त्याच्या बाहेर त्याला आपल्याला व्हॅल्यू करता येत नाही किंवा त्याच्या बाहेर त्याची व्हॅल्यू असू शकत नाही. त्याचं जे आहे ते रिस्ट्रिक्शन या प्रकारे आपण तयार केलेलं आहे. ते रिस्ट्रिक्शन मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं लागतंय. अशा प्रकारे जो काय आहे तर मी इथेच थांबतो आणि त्या प्रकारे आपल्याला उद्याच्या तासामध्ये जे काय आहे त्याच्यावरचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतील.